पंढरपूर शहर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि सखोल तपासाच्या आधारे चोरी व घरफोडीचे 3 गुन्हे उघडकीस आणत तब्बल 9,30,000 रुपयांचा 100% मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईत एकूण 67.499 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. पहिल्या घटनेत माळशिरस येथील शिक्षिका शोभा आबासाहेब निलंगे या 17 एप्रिल 2026 रोजी माळशिरस ते पंढरपूर बसने प्रवास करत असताना त्यांच्या गळ्यातील 28 ग्रॅम वजनाचे 3,45,000 रुपये किमतीचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने पंढरपूर बसस्थानक परिसरात चोरी केले. या प्रकरणी पंढरपूर शहर पोलिसांनी 36 ते 40 सीसीटीव्ही फुटेज तपासून व मोबाईल टॉवरचे तांत्रिक विश्लेषण करून प्रिया रवींद्र काळे राहणार राजापूर तालुका मंगळवेढा व संदीप युवराज मोरे राहणार विजापूर रोड सोलापूर यांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दुसऱ्या प्रकरणात 3 मे 2026 रोजी पंढरपूर येथील श्रीराम मंगल कार्यालयात लग्न समारंभादरम्यान गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने 5,40,000 रुपये किमतीचे 36.499 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले होते. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी 65 ते 70 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून सीडीआर, एसडीआर आणि मोबाईल टॉवरचे तांत्रिक विश्लेषण केले. या तपासात संदीप युवराज मोरे याचा सहभाग निष्पन्न झाला असून त्याच्याकडून चोरीस गेलेले सर्व सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. तिसऱ्या घटनेत अहिल्यानगर जिल्ह्यातील स्वाती भारत डुकरे या 27 जून 2026 रोजी पंढरपूर बस स्थानकावर बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या गळ्यातील 45,000 रुपये किमतीचे 3 ग्रॅम वजनाचे मिनी मंगळसूत्र चोरी करण्यात आले. या गुन्ह्याचा अवघ्या 24 तासात छडा लावत पोलिसांनी 40 ते 45 सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये चांदणी हिरू भोसले राहणार माळवडी वडगाव गुप्ता जिल्हा अहिल्यानगर हिला ताब्यात घेऊन चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.